मला म्हणतात परमिशन दे, मी जाणार आहे. याच्या आधी पण स्तुती व्याजीला एकटंच गेले होते मित्रांसोबत. मला इथे ठेवू एकटीला. पण तिथं कसं आहे, उंच आहे ग, EMS प्रॉब्लेम होतो, डोकं दुखतं, सिकनेस येतं, मग तुम्ही केलं ऑक्सिजन लेवल. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मी मोनिका, तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत आहे. चला म्हटलं आज तुमच्यासोबत माझं सकाळचं थोडंसं रुटीन शेअर करते आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद कसा असतो ते आज या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. सकाळी थोडंसं मी आज लवकरच सुटलेले होते तर म्हटलं चला टेरेसवरती जाऊन फेरफटका मारून येऊयात, म्हणून टेरेसवरती आलेले होते तर मला कोरफडचं झाड माझं वाढलेलं दिसलं. म्हटलं चला केसांना सुद्धा थोडंसं आज खुश करूया. आपण तर रोजच खुश असतो पण केसांना कधी खुश करणार ना, म्हणून छान असं ना कोरफड लावून घेतलं. आता कोरफड ना केसांसाठी एवढं इफेक्टिव्ह आहे की तुम्हाला कोणता सुद्धा हेअरपॅक लावायची गरज सुद्धा नाहीये. मग कोरफड वगैरे मी लावून घेतलं केसांना. आता 15-20 मिनिटं तर ते तसंच केसांना ठेवायचं असतं, तर म्हटलं या राहिलेल्या वेळेमध्ये मी काय करू म्हणून ना व्यायाम पण करायला घेतला सकाळ सकाळी. आता तसं तर मी रोजच व्यायाम करत असते, पण कधी कधी जर जास्त घाई असेल तर आठवड्यातून एखादा दिवस राहून जातो. पण आज माझ्याकडे ना थोडासा टाइम होता म्हणून मी ना एक्सरसाइज करायला घेतला. मग मी अशीच थोडी बॉडी ना मूव ऑन करून घेत असते, थोडी स्ट्रेच करत असते. असं केल्याने ना दिवसभर आपल्याला ॲक्टिव्ह वाटतं, एनर्जी येते, थकवा वाटत नाही. आता तुम्हाला कळत नसेल व्यायाम काय करायचा तर तुम्ही रोज ना 12 सूर्यनमस्कारम तर यूट्यूबवरती बघून नक्की घाला. सूर्यनमस्कारम घातल्यामुळे ना काय होतं की आपली पूर्ण बॉडी जी आहे ना ती मूव ऑन होते, म्हणून सूर्यनमस्कारम तर नक्की घाला. त्याच्यानंतर ना हेअर वॉश पण मी करून घेतला आणि हेअर वॉश केल्यानंतर ना माझे केस एवढे मऊ स्मूथ झालेले होते ना की शायनी झालेले होते. खरंच कोणता सुद्धा हेअर पॅक लावल्यावरती सुद्धा तुमचे केस एवढे चांगले होणार नाहीत तेवढे माझे आज हेअर चांगले झालेले होते. आता एवढे छान हेअर झालेले आहेत म्हटल्यावरती म्हटलं चला केसांना बांधून ठेवूयात थोडा वेळ, म्हणजे अजूनच शायनी दिसतील. त्याच्यानंतर ना मॉइश्चरायझर पण फेसला लावून घेतलं. आता मॉइश्चरायझर लावून ना मी थोडासा रोज असा मसाज करत असते. पुढे तुम्ही बघा, असा मसाज केल्यामुळे काय होतं माहिती आहे का की ब्लड सर्क्युलेशन खूप जास्त सुधारतं. असं चेहऱ्यावरती ना टॅप 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 करायचं रोज. असं केल्याने ना ब्लड सर्क्युलेशन खूप छान सुधारतं, म्हणून मी ना हे एक ट्रिक रोज करत असते. तुम्ही सुद्धा हे नक्की फॉलो करून बघा. ह्याच्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि स्किन ग्लोईंग व्हायला मदत होत असते. आता हे सगळं झाल्यावरती ना मी एक ड्रिंक सुद्धा रोज घेत असते. आता ते ड्रिंक कोणतं आहे ते पुढे तुम्हाला दाखवतेच, पण त्याआधी ना कपाळाला टिकली लावणं पण खूप महत्त्वाचं आहे. एक स्त्री, एक बाईसाठी ते खूप महत्त्वाचं असतं, म्हणून टिकली लावून घेतले, खाली आले आणि हे मी ना रोज ड्रिंक घेत असते. ह्या पाण्यामध्ये ना मी जिरे, ओवा आणि बडीशेप रात्री भिजत ठेवलेलं होतं. आता हे सकाळी ना थोडंसं मी गरम करून घेतलं, एक 10-15 मिनटं छान उकळून घेतलं आणि ते गाळून हे ड्रिंक ना मी रोज घेत असते, म्हणजे अल्टरनेटिव्ह घेत असते. आणि ह्याच्यामध्ये ना मी अर्धा लिंबू सुद्धा स्क्वीज करते. आता ह्याच्या जागी ना अल्टरनेटिव्ह मी अजून एक ड्रिंक घेते. तुम्हाला कोणतं ड्रिंक आहे ते जर पाहिजे असेल, जाणून घ्यायचं असेल तर मला कॉमेंट करा. आता हे ड्रिंक ना मी मनसोक्तपणे टेरेसवरती येऊन पिऊन घेत असते. हे ड्रिंक पिल्यामुळे ना आपल्याला दिवसभर शरीरामध्ये एनर्जी वाटते, थकवा जाणवत नाही, ॲक्टिव्ह असल्यासारखं वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना वेट लॉससाठी तर हे ड्रिंक खूप छान आहे. तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल तर हे ड्रिंक तुमच्यासाठी बेस्ट आहे. त्याच्यानंतर आता नाश्त्याचा टाइम झालेला होता तर म्हटलं चला आता नाश्ता पण करून घेऊयात, म्हणून आज नाश्त्यामध्ये ना मी टरबूज आणि ड्रॅगन फ्रूट्स असा नाश्ता केलेला होता. आता तुम्ही म्हणाल की फ्रूट्सवरती नुसता नाश्ता भागतो का, तर तुम्हाला जर वेट लॉस करायचा असेल तर हाच नाश्ता तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे. म्हणूनच मी ना हाच नाश्ता करत होते. आणि नाश्त्याने ना आपल्या हा जो आपण फ्रूटचा नाश्ता करत असतो त्याने आपल्याला ना एकदम असं पोट भरल्यासारखं वाटतं आणि आपलं ना वजन सुद्धा आहे तेवढं मेंटेन राहतं. तुम्हाला जर वजन मेंटेन ठेवायचं असेल तर तुमच्यासाठी फ्रूट्स हाच नाश्ता सकाळचा बेस्ट आहे. अजून भरपूर सारे ऑप्शन्स आहेत पण हा बेस्ट आहे. त्याच्यानंतर ना आम्ही दोघं मिळून असाच गाणी लावून एकमेकांसोबत टाइम स्पेंड करून नाश्ता करत असतो, कारण असा नाश्ता करायला दोघांना आम्हाला खूप जास्त आवडतं. चला काय म्हणता तुम्ही? मला जायचं आहे. कुठं? लडाख ना? लडाखला जायचं. लेहला जायचं आहे. लडाख परमिशन मिळाली का? मला तुला दोन लागतो पण तिथं कसं आहे, उंच आहे ग, EMS प्रॉब्लेम होतो,
डोकं दुखतं सिकनेस येतं मग तुम्ही काय ऑक्सिजन लेवलचं ऑक्सिजन लेवलचं नसतं मला म्हणतात परमिशन दे मी जाणार आहे. याच्या आधी पण किती व्हॅलीला एकटंच गेले होते मित्रांसोबत. मला इथे ठेवू एकटीला. आता नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी देवपूजा करत आहे, कारण आज थोडीशी तब्येत माझी ठीक नव्हती, म्हणूनच ना आधी नाश्ता करून घेतला मग देवपूजा करायला घेतलेली आहे. मग छान अशी दिवाबत्ती करून घेतली, आरती लावून घेतली, उदबत्ती लावून घेतली आणि स्वामी समर्थांच्या चरणी ना मी रोज प्रार्थना करत असते की सगळ्यांना सुखात समाधानात आनंदात ठेवा. मग दिवाबत्ती झाली, फुलं वगैरे वाहून घेतली, स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाले आणि प्रार्थना केली की सगळ्यांना सुखात समाधानात ठेवा. कारण माझा स्वामी समर्थांवरती ना खूप जास्त विश्वास आहे आणि ना कोणत्या तरी देवावरती कोणावर तरी विश्वास ठेवणं ना खूप जास्त गरजेचं आहे, म्हणूनच ना माझा स्वामी समर्थांवरती विश्वास आहे. मग स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाले आणि छान देवपूजा झाली की मन पण शांत होतं. तर असा होता माझा आजचा दिवस. आता तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉग सोबत, तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.